नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज मी बनवत आहे बालुशाही। तर हो, घरच्या घरी सोप्या पद्धतीने भरपूर प्रमाणात आपण बनवून ठेवू शकतो। कुठलाही सणवार असो, पाहुणे येणार असो किंवा ज्यांना गोड खायला आवडतं त्यांनी अशी बालुशाही बनवून ठेवू शकता। ही छान अशी 15 ते 20 दिवस टिकते। तर चला मग वेळ न घालवता बघूया बालुशाहीची रेसिपी। मी इथे मोठी अशी एक स्टीलची तगारी घेतली, त्यामध्ये 5 कप मैदा घेतलेला आहे। तर इथे मापाच्या कपाने आपण हा मोजून घ्यायचा आहे बघा। तर मी हा 5 कप मोजून घेते। त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, 2 चिमूटभर। आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर टाकायची आहे। तर इथे 1 टीस्पून जो असतो तो मापाचा 1 चमचा आहे, ते मी 2 टाकलेले आहे। तर 2 टीस्पून आपण इथे बेकिंग पावडर टाकली। त्यानंतर मापाच्या कपाने 1 कपभर साजूक तूप मी टाकून घेतलेलं आहे। तुम्ही डालडाही वापरू शकतात, पण साजूक तुपाचा छान फ्लेवर येतो। तर तूप ह्या मैद्यामध्ये आपण व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। खूप असं दाबून नाही, हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे सगळीकडे तूप छान लागलं जातं बघा। त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ मळायचं आहे। तर पीठ मळताना ना खूप जोर लावायचा नाही आपल्याला, आणि पाणी एकदम असं टाकायचं नाही, थोडं थोडं लागत लागत पाणी टाकायचं। आणि पीठ असं हलका हाताने गोळा करत करत फक्त एकत्र असं एकट्टा करायचं आहे, म्हणजे छान असं मळलं जातं। त्याच्यामुळे छान अशी लेअर येते। खूप असं पोळीच्या पिठाप्रमाणे आपण जर भिजलं तर त्याला लेअर येणार नाही। तर इथे आपण छान अशी लेअरची बालुशाही बनवत आहोत। तर अगदी थोडं थोडं पीठ टाकत मी हे पीठ बघा मस्त असं गोळा करून घेतलेलं आहे। छान पटकन मळलं जातं, वेळ लागत नाही। तर इथे भरपूर प्रमाणात ही बालुशाही तयार होते त्यामुळे, आणि मस्त असे लेअर्स पण येतात। तर हे सगळं पीठ बघा मी एकदम मस्त गोळा केलं आणि छान असं तयार करून घेतलेलं आहे। पीठ इथे तयार आहे। आपण आता हे मस्त झाकून द्यायचं आहे। तर त्यामुळे छान असं सॉफ्ट होतं आणि याला लेअर पण येतात। तर इकडे आपण हे साईडला झाकून देऊया, तोपर्यंत आपण आता पाक करूया। तर कुठली पसरट कढई घ्या, त्यामध्ये 4 किंवा 5 कप साखर घ्यायची मापाच्याच कपाने, आणि त्याचं निम्मं पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी 5 कप साखर घेतली, त्यामध्ये 2.5 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि आता आपण साखर विरघळेपर्यंत हे सतत ढवळत राहायचं आहे। दुसरीकडे मी एका वाटीमध्ये 10-12 केसरच्या काड्या आणि 2-4 चमचे पाणी टाकून बाजूला ठेवते, म्हणजे केसरचा छान रंग यामध्ये उतरतो। तर इकडे आपली साखर वितळत आहे बघा, मस्त पाक तयार होत आहे। पूर्ण साखर वितळली की मी यामध्ये 2-3 चमचे दूध टाकते, म्हणजे काय होणार, साखरमध्ये जर काही कचरा असेल किंवा मळी असेल तर तो वरती येतो। त्यामुळे आपण हा पाक स्वच्छ करून घ्यायचा आहे। तर इथे दूध टाकल्यानंतर सतत ढवळत राहायचं। तर नंतर मध्यम फ्लेम करायची। थोड्या वेळाने बघा यावर अशी एक सायसारखी येते, काळी काळी अशी ती मळी असते, म्हणजे ती काढून घ्यायची आहे आपल्याला पळीने वगैरे किंवा चमच्याने, म्हणजे पाक एकदम क्लिअर होतो, स्वच्छ होतो। तर ते मी करून घेते आणि सतत ढवळत हा पाक तयार करून घेते। ह्या पाकामध्ये मी केसरचं पाणी टाकून घेते, अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची, म्हणजे छान फ्लेवर पण येतो। आणि सतत ढवळत राहायचं आणि पाक आपल्याला तयार करायचा आहे। तर इथे पाक असा चिपचिपा झालेला आहे बघा। आपल्याला खूप घट्ट करायचा नाही आहे, एकतारी होण्याआधीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। इथे आपण चेक करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि पाक साईडला ठेवायचा आहे। पाक आपला तयार आहे, आपण साईडला ठेवूया। दुसरीकडे आपलं कढईमध्ये तेल हलकं गरम झालेलं आहे, जास्त गरम करायचं नाही। त्यानंतर आपण जे बालुशाहीचं पीठ मळलेलं होतं ते एकदा असं तोडून मिक्स करायचं, म्हणजे छान अशा लेअर्स येतात। खूप जोर लावून मळायचं नाही, म्हणजे लेअर्स येणार नाही। मग आपण चपातीचं पीठ मळून असं जोर लावून मळतो त्याप्रमाणे अजिबात करायचं नाही। तर इथे बघा मी पीठ हे तयार करून घेते, छान असं फुललेलं आहे, लेअर्स आलेले आहे। मस्त असं हे तयार झालं की याचे छोटे छोटे गोळे आपण घ्यायचे आहे, लिंबाच्या आकारा एवढे, म्हणजे कारण ती तळल्यावर बालुशाही फुलते। तर आपल्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आपण करू शकतो। मी इथे एक गोळा घेतला, हातावर गोल 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 असा करायचा, म्हणजे आतून छान अशा लेअर्स येतात। हलक्या हाताने गोल गोल करायचं आणि मध्ये बोटाने किंवा पेन्सिलने आपण ह्यामध्ये एक छिद्र करून घ्यायचं आहे, म्हणजे बालुशाही तळताना ना आतपर्यंत छान तळल्या जाते, कच्ची राहत नाही, एकसारखी तळल्या जाते। त्यामुळे अशा आपण ह्या बालुशाया तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात हातावर मी मस्त असे छोटे छोटे गोळे गोल गोल फिरवून त्याला पेन्सिलने होल करून छान अशा बालुशाया तयार करून घेते। तर कढईत मावतील ना इतक्याच बालुशाया आपल्याला टाकायच्या आहे। तर इथे मी तशा तयार करून घेते।
दुसरीकडे तेल आपलं हलकं गरम झालेलं आहे. तेल खूप कडक तापवायचं नाही, नाहीतर बालुशाही फुटते किंवा मग वरून तळल्या जाते, आतून कच्ची राहते. तर इकडे आपलं हलकं तेल गरम झालेलं आहे. आपण एक एक बालुशाही यामध्ये टाकून घ्यायची. बालुशाही टाकल्यानंतर याला अजिबात हात लावायचा नाही. तर बघा, बालुशाही टाकली, हलके असे बुडबुडे येतात आणि नंतर ती स्वतःहून वरती तरंगायला लागते. तोपर्यंत आपण अजिबात हात लावायचा नाही. बालुशाही अगदी वरती आली की एखाद मिनटं तशीच राहू द्यायची आणि चमच्याने आपल्याला फक्त हलक्या हाताने उलटून घ्यायची आहे ती, म्हणजे दुसऱ्या बाजूनेही ती छान तळल्या जाते. तर असंच करत आपल्याला बालुशाही तळायची आहे. खूप घाई करायची नाही, फुल फ्लेम करायची नाही, लो फ्लेमवरच आपल्याला बालुशाही तळायची आहे. म्हणजे छान ती बालुशाही फुलते बघा मस्त, आणि लेयर्स पण येतात. मस्त अशी बालुशाही तळून होते. आपण उलटून पालटून आता ही तळून घ्यायची आहे मस्त सोनेरी रंगावर. खूप काळपट करायच्या नाही. मस्त असा गोल्डन कलर आला की बालुशाही आपल्याला काढून घ्यायच्या राहतात मग. तर गरम गरम बालुशाही आपल्याला काढायची राहते आणि हलक्या गरम पाकात टाकायची असते. तर पाक दुसरीकडे आपण थोडासा गरम करायचा, खूप गरम करायचा नाही. तर इथे मी पाक आता ठेवून घेते खाली आणि त्यामध्ये गरम गरम बालुशाही टाकून घेते. म्हणजे 2 मिनटं आपल्याला एका साईडने आणि दुसऱ्या साईडने 2 मिनटं असं पाकात ठेवायचं आहे. तर दुसरीकडे मी इथे बाकीच्या बालुशाहींना करून ठेवलेले आहे. तेल आपण खूप तापलेलं होतं म्हणून गॅस बंद करायचा सुरुवातीला. त्यानंतर सगळ्या बालुशाह्या टाकून घ्यायच्या एक एक करून आणि नंतर आपण 2 मिनटाने गॅस ऑन करायचा. इकडे बघा, आपली पाकातली जी बालुशाही आहे ती एका साईडने 2 मिनटं आपण पाकात राहू दिली. आता ती पलटून घ्यायची, म्हणजे दुसऱ्या बाजूने ती 2 मिनटं पाकात ठेवायची आहे, जास्त वेळ ठेवायची नाही. बालुशाही अशी पाकातनं आपण काढून एका चाळणीत ठेवूया, म्हणजे एक्स्ट्राचा जो पाक आहे तो खाली निथळून जातो. तर अशा पद्धतीने आपण ह्या बालुशाही तयार करायच्या आहे. तर मी ते सगळ्या चाळणीत काढून घेते आणि मस्त थंड करायला ठेवूया. तर आपला दुसरा घाणा तळला जातो ना, तेव्हा पुन्हा आपण पाक हलका गरम करायचा. जर कोमट झाला असेल तर खूप गरम करायचा नाही. तर ह्या आपण दुसरी साईडला सेकंड घाणा जो टाकलेला होता बालुशाही, तोही आपण व्यवस्थित तळून घ्यायचा सोनेरी रंगावर आणि हलक्या गरम पाकामध्ये तोही टाकून घ्यायचा. तर असंच करत आपण ह्या सगळ्या बालुशाह्या तयार करायच्या आहे. गरम गरम बालुशाही हलक्या कोमट पाकामध्ये टाकून मस्त छान डीप करायच्या दोन्ही साईडने 2-2 मिनटं. आपण यामध्ये केसर टाकलं होतं, त्यामुळे रंगही बघा किती छान आलेला आहे आणि खायलाही रुचकर लागते. लेयर्स आलेले आहे. ही पूर्ण बालुशाही आपण थंड करायची. मस्त रसरशीत बालुशाही तयार होते. ज्यांना गोड खायला आवडतं ना, त्यांना तर ही बालुशाही खूप आवडणार बघा. साध्या सोप्या पद्धतीने घरगुती आपण भरपूर प्रमाणात ही अशी तयार करू शकतो आणि मस्त लागते. तर अशा पद्धतीची तुम्ही बालुशाही बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.